कल्याण डोंबिवलीतील माझ्या मतदार मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, नमस्कार. मी राज ठाकरे बोलतोय. आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमच्यासमोर येणं होत आहे. महाराष्ट्रातील इतर काही शहरांप्रमाणेच कल्याण डोंबिवली या दोन्ही शहरांशी माझी एक भावनिक नाळ जोडलेली आहे. कारण मी मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू केलं तेव्हा ह्या आंदोलनाला आपण भरघोस प्रतिसाद दिला. माझ्या अटकेची सर्वाधिक तीव्र प्रतिक्रिया अवघ्या महाराष्ट्रात कुठे उमटली असेल तर ती या कल्याण डोंबिवलीत. कारण मला अटकच इथे झाली होती. मी अटकेच्याच वेळी कल्याण डोंबिवली पाहिलं असं नाही, तर पूर्वीपासून पाहत आलोय. खरंच काय सुंदर आणि टुमदार होतं हो कल्याण डोंबिवली. हे आत्ता अगदी 20-25 वर्षापूर्वीपर्यंत केवळ मुंबईतूनच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रातून लोकांना इथे येऊन राहावंसं वाटलं ते याच टुमदारपणामुळे. हे शहर सुंदर असावं, स्वच्छ असावं, तुम्हाला राहायला लायक असावं असं मला खरंच मनापासून वाटतं. तुम्हालाही तसंच वाटत असणार. पण आज तुमच्या नशिबी काय आहे? वाईट ह्याचं वाटतं की एक मोठी ऐतिहासिक परंपरा असलेलं कल्याण डोंबिवली शहर आज एका धोक्याच्या टोकावर उभं आहे. शहरात सतत येणारे लोंढे, त्यानं नागरी सुविधांवर पडणारा ताण, अत्यंत उदासीन व भ्रष्टाचारी प्रशासन आणि स्वार्थापलीकडे कुठलीही राजकीय इच्छाशक्ती नसलेले राज्यकर्ते यामुळे इथली नागरी व्यवस्था पार कोलमडून गेली आहे. खड्ड्यांनी भरलेले रस्ते, प्रदूषित हवा, स्टेशनवरून बाहेर पडले की काय दिसतं समोर? बजबजपुरी, बकालपणा, घाणीचं साम्राज्य. पावसाळ्यात तर हाल विचारू नका. शहरात स्टेशनजवळ माणूस बुडेल इतकं पाणी साचतं. शहरात चांगली बस सेवा नाही, पार्किंगची सोय नाही, घटकाभर बसायला चांगल्या जागा नाहीत. रस्ते अनधिकृत फेरीवाल्यांनी अडवून ठेवलेले, चालायला फुटपाथ नाहीत, चांगल्या बागा नाहीत की मैदानं नाहीत. पिण्याच्या पाण्याचे हाल, रस्ता क्रॉस करणं तर सोडाच, साधा श्वास घेता येत नाही. पण करणार काय? चुकीच्या हातांमध्ये सत्ता देऊन ठेवली होतीत ना. असो, महाराष्ट्रातल्या सगळ्याच प्रमुख शहरांवर भैयांचं आक्रमण होतंय. कल्याण डोंबिवली याला अपवाद नाही. कल्याण डोंबिवलीचे मराठीपणही आपण गाफील राहिलो तर नष्ट होईल. हे इथले लाचार पुढारी आपली चांगली मराठी शहरं इतरांच्या घशात घालून कधी मोकळे होतील हे आपल्याला कळणार देखील नाही. कारण यावर कोणाचा अंकुशच नाही. म्हणून माझ्या शेकडो सहकाऱ्यांनी लाठ्या काठ्या खाल्ल्या, तडीपाऱ्या भोगल्या, माझ्यासोबत तुरुंगवास भोगला. माझ्यावर तर आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जवळपास 90 ते 95च्या आसपास खटले चालू आहेत. का? तर या आपल्या शहरांचं मराठीपण, इथली संस्कृती टिकवण्यासाठी. मी आणि माझा पक्ष ते टिकवेल आणि टिकवेलच. कोणी हो आणली तुमच्यावर ही अवस्था? कोणी आणली ही सूज? गेली 15 वर्ष कोणाचं शासन आहे तुमच्यावर? होय, शासनच. पण हे शासन म्हणजे शिक्षा या अर्थाने. म्हणजे गुन्हे हे करणार आणि शिक्षा मात्र तुम्ही भोगणार. या अवस्थेचा जाब त्यांना विचारायला नको? एकीकडे कराचा बोजा वाढवायचा आणि दुसरीकडे सुविधांच्या नावाने बोंब. अशा प्रश्नांना उत्तर द्यायचं तर अत्यंत कार्यक्षम महानगरपालिका आणि लांब पल्ल्याचं नियोजन हवं. मात्र दुर्दैवाने आपले राज्यकर्ते तसे नाहीत. ते पैशासाठी आणि सत्तेसाठी तर महापालिका अधिकारी चिरीमिरीसाठी लाचार आहेत. शहर घडवणं, मोठं करणं, त्याचं नियोजन करणं हे काय रॉकेट सायन्स आहे का? आपल्याच देशातील इतर काही राज्यातील शहरं हे जर थोडा बहुत आकार घेऊ शकत असतील तर मग महाराष्ट्रानंच काय घोडं मारलंय? पण इथं सगळंच मोकाट सुटल्यासारखं. आपल्या जातीचा, आपल्या गल्लीतला असं म्हणत म्हणत आजपर्यंत कोणाच्या हातात सत्ता देऊन बसलो आपण? आणि काय मिळवलं? तर हे असलं बकाल शहर. अहो, तुम्हीच जीवाभावाचे, आपल्या जातीचे म्हणून ज्यांना निवडून दिलं ते मोठे झाले, पैशाने रगड झाले. पण आपल्या शहराला काय मिळालं? तर हे भकास, बकाल, नियोजन शून्य स्वरूप. पैशाची नुसती खाखा सुटली आहे या सारांना. 7-7 पिढ्यांचे पैसे कमावून ठेवतायत. जणू काही यांच्या पुढच्या पिढ्या अपंगच निघणार आहेत. कसलं म्हणून नियंत्रण नाही, कोणाचा अंकुश नाही. हो, तो अंकुश माझा असेल. मी माझ्या वचकनाम्यात काय काय करणार हे सांगितलेलं आहेच, आणि जे सांगेन ते करून दाखवेनच. प्रश्न अनेक आहेत, मात्र त्यातून मार्ग काढण्यासाठी पारदर्शी कारभार देण्याची मी तुम्हाला ग्वाही देतो. मला कल्पना आहे की आपल्या शहराचे नागरी प्रश्न गुंतागुंतीचे आणि किचकट आहेत. मात्र ते संपवण्याची इच्छाशक्ती माझ्यात, माझ्या पक्षात आणि माझ्या सहकाऱ्यांमध्ये आहे. आजच्या आणि उद्याच्या येणाऱ्या महाराष्ट्राच्या पिढ्यांचा विचार करायचा की नुसता टाइमपास करायचा? 15 वर्षाचा टाइमपास पुरा नाही का झाला? आता वेळ आहे ती ठामपणे उभं राहण्याची. मागे मला अटक झाली तेव्हा ठामपणे माझ्या पक्षाच्या मागे आपण उभे राहिलात. त्यामुळे अवघ्या देशभर मराठीचा कणा ताठपणे उभा राहिला. आता एकदा या शहरांच्या विकासासाठी मला, माझ्या पक्षाला संधी देऊन पहा. ठामपणे मागे उभे राहून पहा. या शहरातल्या नागरिकांचं जीवन मी सुसह्य करीन
हेच माझं वचन. आधी केली ती चूक पुन्हा करू नका. संधी वारंवार येत नसते. एकदा का यांनी ही शहरं संपूर्णपणे खड्ड्यात घातली की नंतर मग बाबांनो ती बाहेर काढणं मुश्किल होऊन जाईल. यांच्या नाकामपणामुळे आणखीन किती वर्ष स्थलांतर करत बसणार. चला पुन्हा एकदा आपलं कल्याण डोंबिवली टुमदार करायच्या मागे लागूया. बाकी सगळं माझ्या भाषणातून बोलणारच आहे. त्यांनी 15 वर्षात एवढी घाण केली आहे की बोलायला लागलो तर वेळ पुरणार नाही. आजवर इतरांना संधी दिलीत, त्यांना अनुभवलं. आता एकदा मला संधी देऊन पहा. आणि सत्ता म्हणजे कशी? अर्धीमुर्धी नव्हे. इतरांच्या टेकूवर सतत सेटलमेंट, कॉम्प्रोमाइजेस आणि अंडरस्टँडिंगमध्ये गुंतलेली नको. सत्ता हवी ती पूर्ण, एक हाती. मग बघा मी काय करतो ते. मागील राज्यकर्त्यांच्या कारभाराचा अनुभव तुमच्यासमोर आहेच. आपल्याला आपलं कल्याण डोंबिवली शहर बदलायचं आहे. ते बदलणं सर्वस्वी तुमच्या हातात आहे. यावेळी चुकू नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला मत देऊन नवी सुरुवात करा आणि यावेळेची दिवाळी अधिक आनंदात साजरी करा. ह्या निवडणुकीत आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजिन या निशाणीवर बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब करा. दिवाळीच्या शुभेच्छांसह जय महाराष्ट्र.